नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी आणि आपला जो विषय आहे तो आहे गणित आणि आपलं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे 10व बँक व सरळ व्याज। हे जे प्रकरण आहे आज आपण ते समजून घेणार आहोत। चला तर मग मुलांनो, बँक व सरळ व्याज ह्या प्रकरणाला आपण काय करूया तर सुरुवात करूया। तर पहा मुलांनो, आपण ह्या प्रकरणामध्ये काय समजून घेणार आहोत तर बँक व सरळ व्याज म्हणजे काय। आता आपल्याला माहिती आहे बँक म्हणजे काय असतं। आपण बँकमध्ये जातो, बँकेचे काही व्यवहार आपल्याला माहीत आहे। म्हणजेच बँकेमध्ये आपण काय करत असतो तर काही पैशांची जी आहे ती बचत करत असतो। जसे की बँकेमध्ये वेगवेगळी खाते असतात, त्यापैकी 2 तुम्हाला माहिती असेल। जे सेविंग अकाउंट आहे म्हणजेच बचत खातं आणि चालू खातं, हे जे 2 खात्यांची नावे आहे ती नक्कीच तुम्हाला माहिती असेल। मग बाकीच्या काही ज्या फॅसिलिटीज आहेत त्या देखील बँकेमध्ये असतात। जसे की RD आहे, म्हणजेच काही फिक्स डिपॉझिटमध्ये आपण काय करत असतो, काही रक्कम जी असते ती ठरल्याप्रमाणे ठेवत असतो आणि मग बँक जी आहे ती आपल्याला त्या बदल्यात काय देत असते तर इंटरेस्ट देत असते, म्हणजे व्याज देत असते। तर अशा प्रकारे काही प्रमाणात का होत नाही, तुम्हाला बँकेबद्दल काय माहीत आहे तर थोडीफार माहिती आहे। तर पहा, आता आपण काय शिकणार आहोत तर बँक आणि सरळ व्याज। जसे की बँकेमध्ये कुठले कुठले व्यवहार होतात, तसेच त्याच्यामध्ये आणखी काय काय अशा सोयी आहे ज्या आपल्याला त्यांचा लाभ होणार आहे। आणि सरळ व्याज देखील म्हणजेच काही रक्कम आपण ठेवल्यानंतर 1 वर्षासाठी त्याची मुदत असते, 2 वर्षासाठी असते किंवा 5 वर्षासाठी असते। एवढी मुदत जर बँकेमध्ये असेल तर त्या दरम्यानचा तसा आपल्याला काय दिला जातो तर इंटरेस्ट दिला जातो, व्याज दिलं जातं। तर अशा प्रकारे आपल्याला काय माहीत आहे तर बँकेबद्दल थोड्याफार प्रमाणात जो काही व्यवहार केला जातो तो आपल्याला थोड्याफार प्रमाणात माहिती आहे। म्हणून काही जे उदाहरणं आहेत ते आपण काय करणार आहोत तर इथे पाहणार आहोत। तर पहा मुलांनो, आपल्याला बँक काय आहे आणि त्याचा व्यवहाराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती आहे। नक्कीच तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत, तुमच्या आईवडिलांसोबत बँकमध्ये गेलेले असणार आणि आपले आईवडील जे आहे ते बँकेमध्ये कसा व्यवहार करतात हे देखील आपल्याला माहिती आहे। तसेच या पाठामध्ये आपण काय करणार आहोत तर बँक खाती व बँक सरळ व्याज याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। बघा, जसे की तुम्हाला तुमचे वडील किंवा आई म्हणत असतील की हा चेक घे आणि तो काय करू नये तर बँकमध्ये देऊ नये किंवा डिपॉझिट करा, असं तुमचे पप्पा तुम्हाला म्हणत असतील, तुमची आई तुम्हाला म्हणत असेल, तेव्हा आपण काय करत असतो तो चेक घेतो, त्याबरोबर एक स्लिप भरतो आणि ती जी काही पेटी असते, चेक पेटी असते, त्यामध्ये आपण तो जे चेक आहे तो स्लिप आणि चेक हे दोघं आपण काय करतो भरतो आणि त्या चेक पेटीमध्ये टाकत असतो। मग कालांतराने काय होतं, 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी त्या चेकवरती जेवढी काही रक्कम असते तेवढे आपल्याला काय होते, आपल्या अकाउंटमध्ये ती ट्रान्सफर होते। म्हणजेच एवढं आपल्याला नॉलेज, एवढी माहिती जी आहे ते आपल्याला बँकबद्दल आहे। पण इथे आपल्याला काही डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे ह्या चॅप्टरमध्ये, ज्या चॅप्टरचं आपलं नाव आहे बँक व सरळ व्याज। इथे तुम्ही साधारणपणे बँक हे पाहिलेली आहे, बँकमधील व्यवहारसुद्धा हे बघितलेले आहे, पण काही डिटेल्समध्ये माहिती आपल्याला या प्रकरणाद्वारे सुद्धा घेता येणार आहे। चला तर मग मुलांना सुरुवात करूया बँक व सरळ व्याज या आपल्या 10व्या प्रकरणाला। पहा मुलांनो, बँक हे पैशाचे व्यवहार करणारे सरकार मान्य संस्था आहे। बँक ही काय आहे, ही एक संस्था आहे, पण ती कशी आहे तर सरकार मान्य आहे। आपल्याला माहिती आहे काही बँका ज्या असतात त्या प्रायव्हेट असतात, काही बँका ज्या असतात त्या गव्हर्नमेंट असतात। तर काही बँकांना सरकारने काय दिलेले असते, परमिशन दिलेली असते, मान्यता दिलेली असते की तुम्ही काय करू शकता, बँक ही चालू शकता। त्या ज्या बँका आहेत त्या कशा असतात तर सरकार मान्य असतात। म्हणूनच आपण काय करतो, अगदी विश्वासाने बँकेमध्ये जे काही सेविंग अकाउंट आहे किंवा आपलं जे काही चालू अकाउंट आहे किंवा बचत खातं आहे ते आपण काय करत असतो ते बँकेमध्ये उघडत असतो। का, कारण त्या बँका ज्या असतात त्या सरकार मान्य असतात आणि आपल्याला सरकारवरती विश्वास आहे। म्हणून आपण काय करत असतो तर आपल्याला जेवढी रक्कम जी आहे ती सेव्ह करायची असते, तिची बचत करायची असते। म्हणून आपण काय करतो, खूप विश्वासाने बँकेमध्ये काही ठराविक रक्कम जी आहे ती सेव्ह करत असतो, जेणेकरून भविष्य काळामध्ये जर काही आपल्याला काही आपल्यावरती जर संकट येणार असेल किंवा काही तुटवडा पडत असेल तर आपण
ती रक्कम जी आहे ती बँकेमधून घेऊन आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या काय करू शकतो, तर त्या भागवू शकतो. म्हणूनच आपण घरामध्ये पैसे न ठेवता आपण काय करत असतो, बँकेमध्ये जमा करत असतो. मग त्याच्यामध्ये डबल बेनिफिट आपल्याला काय आहे की आपण एक ठराविक कालावधीसाठी काय करत असतो, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करत असतो, जमा करत असतो. त्यामुळे बँक आपल्याला काय करते की त्यावर काही ठरलेला जो काही इंटरेस्ट आहे, व्याज आहे, तो बँक आपल्याला देत असते. म्हणजेच जर आपण घरात पैसे ठेवले तर आपल्याला जो काही व्याज आहे तो मिळणार नाही. म्हणजे जेवढे आपल्या घरात पैसे आहे तेवढेच राहणार आहे. पण जर आपण बँकेमध्ये ठेवले काही ठराविक कालावधीसाठी तर त्यावर आपल्याला काय मिळतं, तर इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळते. म्हणूनच बँकेमध्ये पैसे ठेवणं केव्हाही कसे आहे, तर चांगले आहे. तर पहा मुलांनो, बँक ही काय आहे, तर पैशाचा व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था आहे. बँक ही काय करते, तर ती पैशाचा व्यवहार करत असते. पहा, पैशाचा व्यवहार कोण करतं, जर असा प्रश्न आपल्याला विचारला गेला तर पैशाचा व्यवहार जो आहे ती कोण करत असते, तर बँक ही संस्था करत असते. आणि ती कशी असते, तर ती सरकारमान्य अशी असते. आणि पैशाचा व्यवहार म्हणजे काय की पैसे घेणं आणि देणं. जसे की आपण काय करत असतो, समजा आपण 25,000 रुपये बँकमध्ये जमा केले आणि आपल्याला काही अर्जंट काम असलं तर आपण काय करत असतो, काही ठराविक आपलेच पैसे आपण गुंतवलेले असतात आणि काही अडीअडचणीमुळे आपण काय करतो, तर ठराविक रक्कम जी आहे ते आपण काढून देखील घेतो. म्हणजेच पैशाचे थोडक्यात काय, तर देवाणघेवाण हे हा जो व्यवहार आहे तो कोण करत असते, तर ते पैशाचे जे व्यवहार आहे ती बँक करत असते. आणि आपला त्याच्यावर विश्वास असतो, कारण ती कशी असते, तर सरकारमान्य असते. बघा, बँकमुळे पैशाचे नियोजन म्हणजे अर्थनियोजन करणे सोपे जाते. आता बघा, बँकमुळे काय होते, तर अर्थनियोजन करणे, पैशाचा व्यवहार करणे हे आपल्याला कसं जातं, तर अगदी सोपं जातं. बघा, अर्थनियोजन म्हणजे काय, तर पैशांचं जे काही नियोजन आहे ते करणं आपल्याला कसं जातं, तर सोपं जातं. समजा आपल्या वडिलांना जर 20,000 पेमेंट असेल तर मग ते जे पैसे आहेत, जे 20,000 आहे त्यात हल्ली काय होत आहेत, तर अकाउंटवरती येत आहेत. मग त्याद्वारे आपल्याला कळतं की ह्या 20,000 रुपयाचा आपण काय काय केलेलं आहे, दरमहा आपला खर्च किती आहे, मुलांची फीज किती आहे, किराणा किती आहे, हे सगळं आपल्याला कशामुळे कळतं, आपण जसे पैसे काढत जातो बँकेतनं तसं आपल्याला काय कळतं की घरभाडं आपल्याला किती द्यायचं आहे, लाईट बिल किती द्यायचं आहे, तसेच किराण्यावरती किती खर्च होणार आहे, मुलांवरती किती खर्च होणार आहे. हा सगळा हिशोब जो आहे ते आपल्याला जेव्हा बँकमध्ये आपण अकाउंट ओपन करतो तेव्हा पासबुक, चेकबुक हे आपल्याला मिळत असतं. तसेच आता ATM कार्डसुद्धा मिळतं. तर पहा मुलांनो, अर्थनियोजन म्हणजेच काय, तर अर्थनियोजन म्हणजे आपला जो काही पैसा आहे त्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करणे, यालाच काय म्हटलं जातं, तर अर्थनियोजन असे म्हटलं जातं. मुलांनो, बँकामुळे काय होतं, तर जे काही अर्थनियोजन आहे आपलं ते करणं आपल्याला सोपं होतं. जसे की आपण इतर ठिकाणाहूनही जर पैसे काही कमवत असू तर त्या पैशांचं देखील आपल्याला नियोजन करणं कसं होतं, प्लॅनिंग करणं कसं होतं, अगदी सोपं होतं. तर बँकमुळे आपल्याला काय काय फायदा होतो, बघा, पैशाचं नियोजन म्हणजेच अर्थनियोजन करणे देखील सोपं होतं. तसेच बँकमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे असा देखील काय, तर व्यवहार आपल्याला करता येतो. जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बँकमध्ये आपल्याला काय करता येते, तर आपण जे काही दिवसभरामध्ये कमाई करत असतो तर ते पैसे जे आहे ते काही प्रमाणात आपण काय करत असतो, बँकेमध्ये जमा करत असतो. किंवा आपल्याला काही अडीअडचणी आल्या तर तेच पैसे आपण काय करत असतो, बँकेमधनं काढत असतो आणि आपल्या गरजा भागत असतो. तर यालाच काय म्हणतात मुलांनो, तर बँकमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम जी आहे ते विड्रॉल करणे म्हणजेच पैसे बँकेतनं काढणे. तर दुसरं पहा, त्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. आता साहजिकच आहे, जर बँकेमध्ये आपलं खातंच नसेल, अकाउंटच नसेल तर आपण बँकेमध्ये कशाला जाणार आणि आपली रक्कम तरी तिथे कशी काय जमा होणार. आपल्याला जर सेविंग करायची असेल, पैशांची बचत करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागतं, तर बँकेमध्ये जाऊन अकाउंट जे आहे ते आपल्याला ओपन करावं लागतं आणि त्याद्वारे आपण काय करत असतो,
तर बँकेशी पैशांचा व्यवहार करत असतो. म्हणजे आपल्याकडे असलेले जे काही पैसे आहेत ते आपण बँकेमध्ये साठवून ठेवतो आणि मग काही अडीअडचणी आल्या किंवा काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, तर पैशांची असते. मग तेव्हा आपण काय करत असतो, बँकेमध्ये जाऊन पैसे विड्रॉल करून आपण आपल्या समस्या सॉल्व करत असतो. म्हणूनच त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर बँकेमध्ये खाते म्हणजेच अकाउंट हे ओपन करावे लागेल. पुढे बघा, बँकमध्ये विविध प्रकारचे खाते असतात. आता आपल्याला 2 खाते तर माहीत आहे, 2 अकाउंट तर आपल्याला माहीत आहे. ते कुठल्या मुलांना, एक चालू खातं आणि एक बचत खातं, हे 2 खाते आपल्याला माहिती आहे. पण अशा अनेक प्रकारचे जे अकाउंट्स आहेत ते बँकेमध्ये आहेत, जे आपल्याला कदाचित आता माहिती नाही आहे. पण जसजसा तुमचा आणि बँकेचा व्यवहार जसा वाढत जातो तसतसे तुम्हाला प्रत्येक अकाउंटबद्दल काय होते, तर माहितीही मिळत जाते. आणि मग ज्या फॅसिलिटीजमध्ये आपल्याला जास्त सुखसुविधा मिळतील, जास्त फॅसिलिटीज मिळेल, आपण काय करत असतो, ती जी स्कीम आहे ती आपण वापरत असतो. जेणेकरून आपल्याला काय होईल, आपण जे काही रक्कम सेव्ह करतो त्या रकमेवरती आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळावा, हाच आपला काय असतो, हेतू असतो. आणि तो साध्य करण्यासाठी आपण काय करत असतो की बँकेमध्ये आणखी न्यू कुठल्या स्कीम आलेल्या आहेत का, याची देखील आपल्याला माहिती कुठे मिळते, तर बँकेमध्ये मिळते. पण बँकेशी व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये आपलं अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. तर पहा मुलांना, विविध खाती ही कशामध्ये असतात, तर ही बँकेमध्ये असतात. जसे की चालू खाते, त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्यालाच करंट अकाउंट असं देखील म्हटलं जातं. चालू खाते म्हणजेच काय, तर करंट अकाउंट, CA त्याला असं म्हटलं जातं. बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास आपल्याला काय मिळतं, तर चेकबुक मिळतं. तसेच आपण मागणी केल्यास आपल्याला ATM कार्डसुद्धा मिळतं. आणि हल्ली आपण जीपे, जे काही आपलं फोनपे आहे ते आपण काय करत असतो, यूज करत असतो. त्यामुळे बँकेशी आत्ता आपला काय झालेलं आहे, थोडाफार प्रमाणात ज्या काही फेऱ्या आहे, येणं जाणं जे आहे ते कमी झालेलं आहे. पण बँकेशी व्यवहार करणं हे कसं आहे, तर अतिशय फायदेशीर आहे. जसं की आपल्याला पहिलं अकाउंट जे आहे ते माहिती झालेलं आहे, काय आहे की करंट अकाउंट म्हणजे चालू खाते जे आहे ते बँकेमध्ये आपल्याला ओपन करावं लागतं. जेणेकरून काय होईल की बँकेशी आपला व्यवहार करण्याचा काय होईल, तर जो काही व्यवहार आहे तो सुरळीतपणे चालेल. जसं की बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर या चित्रामध्ये आपल्याला एक पासबुक दिसत आहे. बघा, जेव्हा आपण बँकेमध्ये जातो आणि अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्याला काय दिलं जातं, तर एक पासबुक दिलं जातं. आणि जर आपण म्हटलं की आम्हाला चेकबुकची देखील आवश्यकता आहे, तर काही दिवसामध्येच आपल्या घरी चेकबुक देखील येतं. ATM कार्डची आवश्यकता असल्यास काही दिवसामध्ये आपल्या घरी ATM कार्डसुद्धा येतं. आणि पहा, इथे चेकबुक दिलेलं आहे आणि पासबुक देखील दिलेलं आहे. आता हे चेकबुक कशासाठी असतं, पासबुक कशासाठी असतं, तर आपल्याला माहीत आहे की पासबुकवरती जी काही आपण रक्कम जमा करतो किंवा जी रक्कम आपण विड्रॉल करतो, काढतो बँकेमधून, त्या सगळ्यांचा जो काही लेखाजोखा आहे तो कशामध्ये असतो, तर या पासबुकमध्ये असतो. म्हणजे आपण किती रक्कम जी आहे ती सेव्ह केलेली आहे, बचत केलेली आहे, ती रक्कमसुद्धा या पासबुकमध्ये मेन्शन केली जाते. तसेच या पासबुकमध्ये आपण काही कारणांसाठी जर काही पैसे काढले असतील तर ती रक्कमसुद्धा या पासबुकमध्ये काय होते, प्रिंट होऊन येते, लिहून येते. आणि चेकबुकचा व्यवहार कसा केला जातो, आपण प्रत्येक वेळेला बँकेमध्ये जाऊ शकतोच असे नाही. म्हणूनच आपल्याला काय दिलं जातं, तर चेकबुक दिलं जातं. मग आपण जो काही बिझनेस करत असतो किंवा जो काही व्यवहार करत असतो त्यामध्ये आपण कुठल्याही डेला आपण बँकेमध्ये जाऊन मोठी रक्कम असो किंवा लहान रक्कम असो ती घेण्यासाठी आपण तिथपर्यंत तात्काळ जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे काय असावं लागतं, तर चेकबुक असावं लागतं. आणि मग चेकबुकवरती आपण काय करत असतो, आपल्या बँकमध्ये जी काही लिमिटेड रक्कम आहे, जी व्यवहारासाठी लागणारी जी काही रक्कम आहे, आपण ती काय करत असतो, मग तो व्यवहार जो आहे तो चेकबुकने आपण करत असतो. म्हणून आपल्यासाठी काय आवश्यक आहे, तर चेकबुक हे खूप आवश्यक आहे. मुलांना विविध खात्यापैकी आपल्याला करंट अकाउंट हे आता माहिती झालेलं आहे. पण या खात्यामध्ये, या प्रकारच्या खात्यावर बँक आपल्याला कोणतंही जे काही बचत आहे किंवा जो काही इंटरेस्ट आहे, व्याज आहे,
तो बँक आपल्याला देत नाही. का नाही देत? कारण आपण काय करत असतो की जमा झालेली थोडी थोडी रक्कम जेव्हा जेव्हा आपल्याकडे पैसे जमा होतील तेव्हा तेव्हा आपण बँकेमध्ये ते सेव्ह करत असतो आणि काही अडीअडचणी आल्यास आपण ती रक्कम काढत देखील असतो. म्हणजेच सतत पैशाचा जेव्हा आपण व्यवहार करत असतो बँकेशी तेव्हा मात्र बँक जे असते ते आपल्याला व्याज देत नाही. म्हणजेच त्याच्यावर आपल्याला कुठलंही व्याज मिळत नाही. 0% त्याच्यावरती असतं. आता पुढचं अकाउंट पाहूया. तर पहा मुलांनो, जे करंट अकाउंट आहे त्यामध्ये काय आहे, चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता देखील येतात. बघा इथे काय आहे, तर इथे एक विंडो आपल्याला दिसत आहे. जे आपण बँकेमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला या बँकेमध्ये ही जी कॅशियरची विंडो आहे ते आपल्याला नेहमी बँकेमध्ये दिसत असते. इथे काय होत आहे बघा, इथे एक व्यवहार होत आहे पैसे देण्याचा आणि घेण्याचा. तर पहा, जर आपल्याकडे चेकबुक असेल तर चेकबुक असल्यामुळे काय होईल की आपला जो काही बिझनेस आहे, आपला जो काही उद्योग आहे त्याचा जो व्यवहार आहे तो आपल्याला तत्काल करता येतो. आणि त्यासाठी आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे, तर चेक असणं गरजेचं आहे. म्हणून बघा, चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे आपल्याला भरता देखील येतात आणि चेकच्या सहाय्याने बँकेतून आपल्याला पैसे काढता येतात. बघा, ज्यांचा बिझनेस असेल ते लोक काय करत असतात, तर काही जणांना जो पेमेंट आहे तो कसा करत असतात, चेकद्वारे करत असतात. म्हणजेच त्याचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला बँकेमधून मिळत असतं की तुम्ही ह्या कारणासाठी काय केलेलं आहे, एवढे एवढे पैसे जे आहेत ते काढलेले आहेत किंवा इतरांच्या नावाने तुम्ही काय केलेले आहेत ते पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. सेम तसंच आपल्या इथे काय होत आहे, तर जर आपल्याला कोणी चेक दिला असेल, जर आपण रॉ मटेरियल खरेदी केला, कच्चा माल खरेदी केला किंवा विकला, तर त्या बदल्यात जर आपल्याला समोरच्या बिझनेसमॅनने काही चेक दिला असेल तर तो चेक आपण घेऊन कुठे जातो, तर बँकेत जातो. आणि तो चेक दिल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून काय मिळत असतं, तर जे चेकवरती मेन्शन झालेली जी काही रक्कम आहे ती आपल्याला कॅश स्वरूपात त्या विंडोमधून आपल्याला मिळत असते, कॅशियरमधून आपल्याला मिळत असते. म्हणून चेक असणं खूप गरजेचं आहे, कारण चेकद्वारे आपल्याला पैसे बँकेमध्ये जमा देखील करता येतात आणि बँकेमधून काढता देखील येतात. तर पहा मुलांना, आपल्याला पहिलं जे खातं आहे ते माहिती होतं. काय होतं, तर ते बचत खातं म्हणजेच काय, चालू खातं म्हणजेच काय, तर करंट अकाउंट. आणि आता हे दुसरं जे आहे ते काय आहे, बचत खातं आहे म्हणजे सेविंग अकाउंट. तर हे दोन अकाउंटबद्दल आपल्याला माहिती तर आहेच. आपण याच्या आधी काय पाहिलेलं होतं, तर चालू जे खातं आहे म्हणजेच करंट अकाउंट जे आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. आता आपण बचत खाते म्हणजे सेविंग अकाउंटबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, सेविंग अकाउंट म्हणजेच काय, तर खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते. इथे काय असतं की काही ठराविक रक्कम असते जे आपल्याला काय करावे लागते, आधी बँकेमध्ये डिपॉझिट करावे लागते, जमा करावे लागते आणि मगच आपण काही पैशांचा जो व्यवहार आहे, जे देवाणघेवाण आहे ते आपण सुरळीत करू शकतो. इथे सेविंग अकाउंटमध्ये मात्र जी काही बँकेने ठरवलेली रक्कम आहे ती मात्र आपल्याला जमा करावी लागत असते. बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर इथे आपल्याला इथे एवढ्या बरण्या दिसत आहे, 4 बरण्या दिसत आहे. जर आपण इथे सेविंग केलेले आहे, बघा इथे फुल बरणी भरलेले आहे म्हणजे ते आपण काय केलेले आहे, सेविंग केलेले आहे. दुसरीसुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात भरत आहोत, तिसरीसुद्धा आणि चौथीसुद्धा. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करत आहोत, तर थोड्या थोड्या प्रमाणात आपण जे काही पैशांची बचत आहे ते आपण इथे करत आहोत. आणि तो व्यवहार कशाद्वारे होऊ शकतो, तर बँकद्वारे होऊ शकतो. त्यासाठी बँकेमध्ये अकाउंट असणं आपलं खूप गरजेचं आहे. म्हणून बघा, बचत खाते म्हणजे सेविंग अकाउंट आणि खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करावीच लागते, तरच त्याचं काय होतं, तर सेविंग अकाउंट जे आहे ते ओपन होतं. तर पुढे पहा मुलांनो, बचत खाते म्हणजेच काय, तर सेविंग अकाउंट. तर पहा, या खात्यावर रोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज आपल्याला देत असते. या खात्यामध्ये काय होतं पहा मुलांनो, तर या खात्यामध्ये रोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक आपल्याला काय देत असते,
ठराविक रक्कम देत असते. म्हणजेच इथे आपण हे जे अकाउंट आहे ते ओपन करण्याआधीच आपण इथे काय जमा केलेलं असतं, तर काही ठरवलेली जी रक्कम आहे ते आपण जमा केलेली असते, जे आपण काढूही शकत नाही आणि काय करू शकत नाही, घेऊही शकत नाही. ती रक्कम तशीच आपल्याला त्या बँकमध्ये ठेवावी लागते आणि ती रक्कम ठेवल्यामुळेच बँक आपल्याला काय करते, तर त्या रकमेवर आपल्याला जे काही बँक ठरवते तेवढे आपल्याला काय देत असते ती, तर तेवढे आपल्याला ते व्याज देत असते. तर पहा इथे आपल्याला एक चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये पहा ही आपल्याला काय दिसत आहे, तर ही एक आपल्याला ATM मशीन दिसत आहे. आपल्याला माहीत आहे प्रत्येक बँक आपल्याला काय देत असते, तर ATM कार्ड देत असते. जिथे बघा हे आहे काय, ATM कार्ड. आणि हे ATM मशीन असल्यामुळे हे कार्ड बघा आपण कशामध्ये यूज करतो, तर ही जी मशीन आहे या मशीनमध्ये आपण ते कार्ड यूज करून देखील आपल्याला काय मिळतात, तर आपल्याला जेवढे हवे असतील, जेवढे आपल्याला गरज असेल तेवढे आपण काय करू शकतो, तर ATMद्वारा या ATM कार्डद्वारा आपण काय करू शकतो, जे काही रक्कम आहे आपली ते बँकेमध्ये न जाता डायरेक्ट ATMवरती जाऊन किंवा त्या मशीनद्वारे, म्हणजेच ही जी मशीन आहे ATM मशीन, या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला काय मिळते, तर जी काही आपली रक्कम आहे ते आपल्याला मिळत असते. तर पुढे पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, बचत खाते म्हणजे सेविंग अकाउंट. आणि इथे काय आहे, अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. म्हणजेच सेविंग अकाउंटमध्ये काय असतं की सेविंग अकाउंटमध्ये काही ठराविक मर्यादित असं काय असतं, तर मर्यादित असा कालावधी असतो आणि आपण त्या कालावधीमध्येच काय करू शकतो, तर ठराविक रक्कम जी आहे ते आपण काढू शकतो. म्हणजे इथे अनलिमिटेड रक्कम जी आहे ते आपण काढू शकत नाही किंवा 10 वेळा 15 वेळा 20 वेळा असे आपण काय नाही करू शकत, तर बँकेमधून रक्कम काढू शकत नाही. म्हणजेच इथे आपल्याला बँकेने मर्यादा घालून दिलेली आहे की तुम्ही फक्त 4 वेळा किंवा 5 वेळा किंवा 6 वेळाच काय करू शकता, बँकेतून रक्कम काढू शकता किंवा बँकेतनं रक्कम घेऊ शकता. म्हणजे ही एक लिमिटेशन असते जी आपल्याला बँकेने घालून दिलेली असते. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर काय असतं, तर निर्बंध असतात. कशामध्ये, तर बचत खात्यामध्ये, सेविंग अकाउंटमध्ये. तर इथे पहा काय आहे की बचत खात्यामध्ये म्हणजे सेविंग अकाउंटमध्ये या खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार काय देते, तर चेकबुक देते. म्हणजेच जेव्हा आपण करंट अकाउंट म्हणजे चालू खातं जेव्हा ओपन करतो त्यामध्ये देखील काय होतं, तर बँक आपल्याला चेकबुक आणि पासबुक हे देत असते. आणि जेव्हा आपण SA म्हणजे सेविंग अकाउंट जरी ओपन केलं तरीसुद्धा आपल्याला बँक काय देते, तर ATM कार्ड किंवा पासबुक आणि मागणीनुसार आपल्याला चेकबुक देखील देते. म्हणजे दोन्ही अकाउंटमध्ये आपल्याला दोन्हीही फॅसिलिटीज काय होतात, तर त्या मिळत असतात. पहा आत्तापर्यंत आपल्याला माहिती होतं की किती अकाउंट आहेत, तर 2 अकाउंट आहेत, एक करंट अकाउंट आहे आणि एक सेविंग अकाउंट आहे. चालू खाते आणि बचत खाते, ह्या 2 खात्यांबद्दल आपल्याला माहिती होती. पण बघा इथे आपल्याला तिसरं खातं देखील अभ्यासाला मिळत आहे. ते काय आहे, तर आवर्ती ठेव खाते हे आहे. आवर्ती ठेव खाते त्यालाच काय म्हणतात, तर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असे म्हटले जाते. तर पहा या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. तर पहा हे जी RD आहे त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो, तर RD म्हणतो. या RDमध्ये म्हणजेच आवर्ती ठेव बँकमध्ये काय होतं, तर प्रत्येक महिन्याला आपल्याला जे काही बँकेने ठरवून दिलेली रक्कम आहे, जसे 2,000 असो 3,000 असो किंवा 5,000 असो, एवढी ठरवलेली जी रक्कम आहे ती आपल्याला प्रत्येक महिन्याला काय करावी लागते, ती जतन करून ठेवावे लागते किंवा सेव्ह करून ठेवावे लागते आपल्या अकाउंटवरती. म्हणजे जे काही RDचं अकाउंट आहे, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे, म्हणजेच आवर्ती अकाउंट जे आहे त्यामध्ये आपल्याला काय करावे लागते, तर त्यामध्ये आपल्याला काही ठराविक रक्कम जी आहे ती जमा करावी लागते. मग त्याचा जो कालावधी आहे तो 2 वर्षाचा असतो किंवा 5 वर्षाचा असतो. 5 वर्षाचा कालावधी जर असेल तर आपल्याला जी काही ठरवून दिलेली रक्कम आहे 5,000 असतील तर ते आपल्याला 5,000 प्रत्येक महिन्याला 5 वर्षापर्यंत काय करावे लागतात, तर RDमध्ये ते तेवढे पैसे आपल्याला जमा करावे लागतात. आणि मग एवढे पैसे जमा केल्यानंतर आपल्याला पण ते 5 वर्षामध्ये ते काढता येत
नाही. का? कारण ते काय असतं तर आवर्ती ठेव खाते असतात. ती ठरवून दिलेली एक रक्कम असते आणि ठरवून दिलेला एक कालावधी असतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पैसे जे आहेत ते आपल्याला डिपॉझिट करता येते, टाकता येतात, पण काढता येत नाही. का? कारण त्याचा एक काय असतो तर एक ठराविक कालावधी असतो आणि त्याच कालावधीला आपल्याला ते पैसे मिळत असतात. तर पुढे पाहूया मुलांना काय आहे ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात. बघा, जे काही रक्कम आहे, जर आपण RDचं अकाउंट ओपन केलं, आवर्ती ठेव अकाउंट आपण जर ओपन केलं, तर त्यामध्ये किती रक्कम ही सेव्ह करावी 1 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी हे आपण काय करत असतो ठरवत असतो आणि तेवढा कालावधी आपल्याला दिलेला असतो. पण त्या कालावधी आपण कितीही रक्कम जमा करू शकतो, ठरवलेली जी रक्कम आहे ती जमा करू शकतो, पण ती काढू शकत नाही. आता बघा काय सांगितलेलं आहे, या प्रकारच्या ठेवीवर बँक व्याज देते. आता साहजिकच आहे, आपण पैसे काय करतो RD मध्ये जमा करत असतो. मग ठरवलेल्या कालावधीनुसार आपल्याला काय मिळत असतं, बँक आपल्याला त्यावरती व्याज देत असते, इंटरेस्ट देत असतो. तर पुढे पाहूया मुलांना, बघा, हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते. अशा खात्यामुळे खातेदारांची सक्तीची बचत होते. बघा, जर RD खातं जे आहे, आवर्ती ठेव खातं जे आहे, जर ते आपण ओपन केलं तर तिथे हे व्याज जे आहे ते इतर खात्यांपेक्षा, म्हणजे बचत असो किंवा चालू खातं असो, यापेक्षा आपल्याला काय मिळतं तर जास्त आपल्याला तिथे व्याज मिळत असतं आणि ते सक्तीचं मिळत असतं. जसं की आपण RD अकाउंट ओपन केलं, 5 वर्षासाठी आपण जर ते ओपन केलं आणि त्यामध्ये जर आपण 5,000 रुपये महिन्याला भरत असलो, तर 5 वर्षानंतर जेवढे काही आपली रक्कम जमा होईल ती मुद्दल तर आपल्याला मिळणारच, पण त्या मुद्दलीवरती आपल्याला बँक काय करत असते तर सक्तीचे असे ठराविक व्याज देखील देत असते. म्हणजेच बचत किंवा चालू खात्यापेक्षा RD जे अकाउंट आहे ते नेहमी कसं आहे तर चांगलं आहे, कारण यामध्ये आपल्याला काय मिळत असतं तर जास्तीचा इंटरेस्ट मिळत असतो. मुलांना पहिलं जे अकाउंट आहे ते आपण काय बघितलेलं आहे, करंट अकाउंट, चालू खातं. दुसरं आपण सेव्हिंग अकाउंट म्हणजेच काय तर बचत खातं देखील आपण पाहिलेलं आहे आणि तिसरं आवर्ती ठेव खातं म्हणजे RD देखील आपण अकाउंट हे याची जी माहिती आहे ते आपण घेतलेली आहे. आता चौथं बघा काय आहे तर मुदत ठेव. मुदत ठेव यालाच काय म्हणतात तर फिक्स डिपॉझिट म्हणतात, म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये जर आपण म्हटलं तर त्याला FD असे म्हणतो. बघा, मुदत ठेव त्याला फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD असे म्हणतात. आता ह्या FD मध्ये बघा काय होतं, काय काय आपल्याला बेनिफिट्स मिळतात तर ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. आता इथे FD कशा आपण करतो, समजा 1 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी जर आपल्याला FD करायची असेल, फिक्स डिपॉझिटमध्ये आपल्याला जर काही ठराविक रक्कम ठेवायची असेल तर बँक काय करत असतं तर बँक काही इंटरेस्ट ठरवत असतो, जसं की 6.5% किंवा 8% किंवा 7.5% अशानुसार आपण जी काही रक्कम जमा करू त्या रकमेवरती बँक जे आहे ते काय करत असतं आपल्याला इंटरेस्ट देत असतं, व्याज देत असतं. म्हणून 1 वर्षासाठी किंवा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण काय करू शकतो, FD करू शकतो, फिक्स डिपॉझिट करू शकतो. म्हणजेच काही कालावधी, ठरवलेल्या कालावधीनंतर आपल्याला मुद्दल देखील मिळते आणि इंटरेस्ट देखील मिळतो, व्याज देखील मिळतो. पण बघा काय आहे मुलांनो, या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते. आता आपण बघितलं की आवर्ती ठेवीवरती सुद्धा काय करते बँक जी आहे ती बचत खात्यापेक्षा आपल्याला जास्त इंटरेस्ट देते. आणि आता हे जे FD आहे किंवा मुदत ठेव आहे यामध्ये सुद्धा बँक काय करत असते तर बचत खात्यापेक्षा आपल्याला जास्त इंटरेस्ट देत असते. का? कारण बघा, 1 वर्षासाठी आपण ती रक्कम ठेवत असतो, त्या 1 वर्षामध्ये आपण ती काढू शकत नाही. म्हणून बँकेने सुद्धा काय केलेलं असतं तर ठराविक व्याजदर जो आहे तो आपल्याला 1 वर्ष संपल्यानंतर त्या व्याजदरासह आपल्याला आपली मुदत तो काय करत असतो तर परत देत असतो. म्हणून इथं सांगितलेलं आहे की या मुदत ठेवमध्ये किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये या ठेवीवरती बँक जे आहे ते बचत खात्यापेक्षा काय करता आपल्याला जो इंटरेस्ट आहे, जो व्याजदर आहे तो बचत खात्यापेक्षा आपल्याला जास्त देते. कशामध्ये तर मुदत ठेवमध्ये, फिक्स डिपॉझिटमध्ये. तर बघा, मुदत ठेवचा तिसरा पॉईंट काय आहे तर मुदत ठेवीवर व्याजदर प्रत्येक बँकेत भिन्न असू शकतो.
बघा, ज्या काही बँक आहेत आपल्याला माहीत आहे की खूप साऱ्या काय आहेत, सरकार मान्य असलेल्या बँका आहेत. तर प्रत्येक बँकामध्ये जो इंटरेस्ट असतो, जो व्याजदर असतो, तो कमी जास्त प्रमाणात असतो. जसे की आपण इथे बघतो, मुदत ठेवीवर व्याजदर जो आहे तो प्रत्येक बँकेमध्ये कसा असतो, भिन्न असतो. काही ठिकाणी 1% जास्त असतो, काही ठिकाणी 1% कमी असतो. म्हणजे चढ उतार प्रत्येक बँकेमध्ये व्याजदरामध्ये चढ उतार हा आपल्याला दिसून येतो. तर पहा, इथे एक ठराविक रक्कम असते आणि त्या रकमेवरती बँक आपल्याला काय देत असते, तर इंटरेस्ट देत असते. पण कशामध्ये? फिक्स डिपॉझिट या अकाउंटमध्ये. पुढचा जो चौथा पॉईंट आहे मुदत ठेवचा म्हणजे FDचा, तो काय आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडं जास्त व्याजदर मिळतो. आता जे काही ज्येष्ठ नागरिक असतात, ज्यांचे एज जास्त असतं, वय जास्त असतं, त्यांना काय मिळत असतं, तर ठराविक जो काही इंटरेस्ट आहे, व्याजदर आहे, त्यापेक्षा मात्र ज्येष्ठ नागरिकांना जो इंटरेस्ट आहे तो कसा मिळतो, तर तो जास्त मिळत असतो. म्हणून बघा, ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा इंटरेस्ट जो आहे, व्याजदर आहे, तो कसा मिळतो, तर तो जास्त मिळतो. पहा मुलांनो, आता इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला की मुदत ठेव म्हणजेच FD मध्ये ज्येष्ठ नागरिकांना काय होतं, जो बँकेने इतरांसाठी ठरवलेला जो काही इंटरेस्ट आहे, व्याजदर आहे, त्यापेक्षा जास्त व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. तर पहा मुलांनो, आपलं दुसरं काय आहे, क्रेडिट, ATM, डेबिट कार्ड. हे जे कार्ड्स आहेत ते देखील आपल्याला कोण देत असतं, तर बँक देत असते. म्हणून बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी ATM, ऑटोमेटेड टेलर मशीन कार्डचा उपयोग आपल्याला होतो. पहा, आपण मागाशीच उल्लेख केला होता की ATM कार्डचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होतो. म्हणजेच आपण सारखं बँकेमध्ये जाऊ शकत नाही. मग आपल्याला काही रकमेची गरज पडली तर आपण काय करू शकतो, तर ATM मशीनद्वारे आपण जी रक्कम आहे ती आपण काढू शकतो. म्हणून पहा, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर ATM मशीन दिसत आहे आणि त्या ATMद्वारे हा जो मुलगा आहे तो काय करत आहे, तर पैसे काढत आहे. म्हणजे यासाठी आपल्याला बँकमध्ये रांगेत उभं राहण्याची गरज नाही. एवढी सुविधा आपल्याला या ATM कार्डमुळे मिळते. आपण कधीही बँकमधील जी रक्कम आहे ती तिचा एक कालावधी असतो. म्हणजे 10 ते 4 बँक जर चालू असेल तर त्यानंतर आपण बँकेमध्ये जाऊ शकत नाही. मग बाकीच्या वेळेस जर आपल्याला काम पडलं पैशांचं, तर मग आपण काय करायचं, तर तेव्हा मात्र आपल्याला ATM कार्डचा जो उपयोग आहे तो आपल्याला तेव्हा होतो. जसे की आपल्याला रात्री 8 वाजता किंवा 8:30 वाजता, 9 वाजता जर आपल्याला काम पडलं पैशांचं, तर मग आपण काय करतो, ATM घेतो, सरळ ATM मशीन वरती जातो आणि तिथे काय करत असतो, आपल्याला जेवढी रकमेची गरज भासली तेवढे आपण काय करत असतो, रक्कम काढू शकतो. म्हणजेच बँक बंद असताना सुद्धा आपल्याला बँकेतील जी रक्कम आहे ती ATM मशीनद्वारे काढता येते. पाहूया मुलांनो, रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरता येते. आता इथे काय होतं की रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड देखील आपल्याला वापरता येतं. जसं बघा, आपण आपल्या फॅमिलीसह जर एखाद्या रेस्टॉरंटवरती गेलो किंवा हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे जर आपण जेवलो आणि बिल आपल्याला आलं, तर आपण काय करत असतो, तिथे क्रेडिट कार्ड जे आहे, डेबिट कार्ड जे आहे, आपण ते तिथे देत असतो. म्हणजे त्याद्वारे सुद्धा जरी पैसे आपल्याकडे कॅश स्वरूपात नसेल, रोख स्वरूपात नसेल, पण हे कार्ड्स जर आपल्याकडे असतील तर या कार्ड्सच्या आधारे देखील आपण काय करू शकतो, पैशांचा व्यवहार करू शकतो. पुढचा जो पॉईंट आहे तो बघा काय आहे, ही कार्डे विनंतीवरून त्या बँकेच्या खातेदारास मिळू शकतात. आता हे सगळे जर कार्ड्स आपल्याला पाहिजे असतील, कुठली, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड आणि डेबिट कार्ड, हे कार्ड जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला बँकला रिक्वेस्ट करावी लागते किंवा निवेदन द्यावं लागतं की आम्हाला ही कार्ड्स पाहिजे. आणि मग तेव्हा बँक काय करते, आपल्याला ह्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला उपलब्ध करून देते.